नमस्कार श्रोते हो, मी दीपक रेगे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सौ आयडा बॅरेटो यांच्या 7मा इंच रान या कादंबरीच्या पहिल्या भागातलं 6वं प्रकरण, सदाप्पा काकांचं काळ्या उडदाचं शेत. आमच्या मांजरीवाडीतले सर्वच शेतकरी आपापल्या परीनं सधन होते. आमच्या रासवट रंगेल लंगड्या किन्ना काकांच्या शेताच्या त्या दूरवरच्या बाभळीच्या झाडाच्या हद्दीनंतर जरा पुढच्या बांधाखालचं मोठं शेत म्हणजे आमच्या सदाप्पा काकांचं काळ्या उडदाचं शेत आहे. आता तुम्ही म्हणणार की ते सदाप्पा काकांचं काळ्या उडदाचं शेत आहे, तर त्यात एवढं सांगण्यासारखं काय आहे? तर मला तुम्हाला काही सांगायचं आहे. मी काय सांगत होते, सदाप्पा काकांच्या त्या काळ्या उडदाच्या शेतानंतरची सर्व शेतजमीन त्यांचीच होती. या काळ्या उडदाच्या शेताला लागून असलेली त्यांची 2 शेतं सोडली की लगेच पुढे त्यांचा वाडा लागत असे. आमच्या या सदाप्पा काकांच्या त्या काळ्या उडदाच्या शेताचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्या शेतात फक्त काळ्या उडदाचंच पीक येत असे. बाकी काहीही पेरलं तरी तिथे ते अजिबात उगवत नव्हतं. आणि त्यामागे एक फार मोठी हृदयद्रावक अशी कहाणी होती. एकदा काय झालं, एक यल्लम्मा देवीचा जोगत्या आपल्या चिरगुटात काळे उडीद बांधून त्या शेताच्या बांधावरनं जात होता. त्यावेळी देशावरची ती रखरखीत उन्हं अगदी डोकीवर आली होती. आमच्या देशावरचा उन्हाळा भाजून काढणारा असतो. तो यल्लम्माचा जोगत्या असा भर उन्हात त्या बांधावरनं जात असताना डोक्याला उन्हाचा त्रास होऊन तो त्याच शेतात रक्त ओकत कोसळला आणि तिथेच थंड झाला होता. तेव्हा त्याच्या इवल्याच्या चिरगुटातले ते काळे उडीद त्याच्या त्या रक्तानं माखून त्या शेतात पसरले होते. नंतर त्या जोगत्याचं ते रक्तमिश्रित उडीद सदाप्पा काकांच्या शेतात खोलवर रुजले, उगवले. आणि आश्चर्य म्हणजे तिथे ज्वारी पेरूनही त्यावर्षी ज्वारीचं पीक न येता ते सर्व शेत फक्त त्या काळ्या उडदाच्या पिकानं भरून गेलं होतं. हे आश्चर्य बघायला सगळी मांजरवाडी लोटली होती. त्यानंतर त्या शेतात काळ्या उडदाच्या पिकाशिवाय दुसरं काहीही पेरलं तरी ते अजिबात न उगवता ते संपूर्ण शेत तसंच रिकामं राहील. परंतु काळे उडीद पेरले की ते पीक मात्र अमाप येत असे. आमच्या सदाप्पा काकांनी त्या मोठ्या शेतजमिनीत दुसरं एखादं पीक येऊ दे म्हणून शिरगुप्पीच्या भक्ताला बोलवून उलट्या पिसाचं कोंबडं मारून एक बकरंसुद्धा कापलं होतं. पण त्याचा काहीही उपयोग न होता ते शेत फक्त त्या काळ्या उडदाचं पीक देत राहिलं होतं. त्यावेळी शिरगुप्पीच्या भक्तानं सदाप्पा काकांना सांगितलं होतं की त्या शेतात तो रक्त ओकत मेलेला गरीब जोगता आपले सांडलेले काळे उडीद शोधत बसलेला आहे. त्याला फक्त ते काळे उडीदच दिसतात. तो दुसरं कुठलंही पीक आता त्या शेतात घेऊ देणार नाही. आणि त्यावेळेपासून शहाण्या सदाप्पा काकांनी त्या शेतात फक्त काळ्या उडदाचंच पीक घेतलं होतं. तसंच ते आजही तेच पीक घेत आहेत. आता या सदाप्पा काकांच्या सर्व शेताला आमची मांजरीवाडी सदाप्पा काकांचं काळ्या उडदाचं शेत याच नावानं ओळखतात. आता कळलं ना तुम्हाला, सदाप्पा काकांच्या त्या शेताला काळ्या उडद्याचं शेत का म्हणतात ते? तर आमच्या या सदाप्पा काकांना 2 जुळ्या मुली होत्या. मोठी मैना, दुसरी राधा. या मैना राधा दिसायला अगदी एकसारख्या होत्या. काळ्या सावळ्या, उंच बांध्याच्या आणि उसासारख्या गोड स्वभावाच्या. या दोघीत एकच फरक होता. मैनाच्या गालाला हसताना खळ्या पडत तर राधा हसताना तिच्या गालाला खळ्या पडत नसत. तसंच मैनाच्या कपाळावर उजव्या बाजूला तीळ होता तर राधाला नव्हता. बाकी दोघी एकाच साच्यातून काढलेल्या देवीच्या मूर्तीप्रमाणे एकसारख्या दिसत होत्या. या दोघी जुळ्या बहिणींचा गळा मात्र विलक्षण गोड होता. त्या दोघी कधी आमच्या ओसरीवर खेळायला आल्या की आम्ही मुली त्यांना गाणी म्हणण्याचा आग्रह करत असो. मला आजसुद्धा त्या गाणं म्हणणाऱ्या मैना आणि राधाच आठवतात. आम्ही त्यावेळी त्यांना एखादं गाणं म्हणायला सांगितलं की त्या दोघी लगेच आपलं आवडतं गाणं म्हणत, रिमझिम पाऊस पडे सारखा,
यमुनेलाही पूर चढे, पाणीच पाणी चहूकडे, ग बाई गेला मोहन कुणीकडे, रिमझिम पाऊस पडे सारखा. आणि त्यांचं हे गाणं संपताच आमचा वात्रट तातोबा हसत जोरात ओरडायचा, मैने, राधे, मोहन कुणीकडे गेलेला नाही आहे, तो दुमी आणि गंगी काकू यांच्यामध्ये शेंगा खात बसलाय. त्यावेळी तिथेच बसलेली माझी आजी तातूचा कान धरून त्याला ओरडत असे, मेल्या तातू, अरे तुला अजून मिसरूड नाही फुटलं आणि मोठ्यांची अशी चेष्टा करतोस रे. अरे मेल्या, हे त्या किन्नाला कळलं ना तर तू तुझं थोबाड फोडेल. आमच्या आजीनी तातूला कितीही ओरडलं तरी आमच्या मैना राधानी हे गाणं म्हटलं की तातू प्रत्येक वेळी लंगड्या किन्ना काकांना दुमी आणि गंगू काकूच्या मध्ये शेंगा खायला बसवायचा आणि आजी दरवेळी त्याला असं ओरडायची. या मैना राधा कधीही आमच्याकडे खेळायला आल्या की त्या येताना नेहमी लिमलेटच्या गोळ्या किंवा खडी साखर घेऊन येत. आमच्या हातावर एक एक टेकवत असत. काही माणसं फक्त गोड वागण्या बोलण्यासाठी असतात, तशा आमच्या मैना राधा होत्या. आमच्या सदाप्पा काकांच्या शेतानंतर लगेच नारायण जैताची शेतं लागत. आमच्या मांजरीवाडीत हे जैत घराणं फार देखणं. तसंच आमच्या आरा काकांचं घराणंही फार देखणं होतं. बाकीची सर्व घराणी मात्र विटेवरच्या काळ्या विठ्ठलासारखी. आमच्या जैता काकांचा मोठा वाडा त्यांच्या मोठ्या शेताच्या मधोमध संरक्षण भिंतीच्या आत उभा होता. जैता काकांच्या वाड्याजवळ आम्हा कोणाला जायचं असलं तर ज्वारीच्या धाटातून जी सरळ चिमुकली पाऊलवाट जाते त्या पाऊलवाटेनं जायला लागायचं. जैता काकाच्या घराला अंगण असं नव्हतं, तर सर्वत्र ज्वारीची धाटच धाटं पसरलेली होती. कधी कधी मला वाटायचं की जर त्यांच्या वाड्याला एखादं अंगण असतं तर त्या अंगणात देखील ज्वारी, बाजरी, मक्याची झाडं भरलेली असती आणि फुलपाखरांऐवजी अनेक पक्षी त्या अंगणात किलबिल करत बसलेले असते. तसं आमच्या देशावर प्रत्येकाकडे धान्य झोडपण्यासाठी खळा असे. पण अंगण ज्यात फुलझाडं, तुळशी वृंदावन असतं, तुळशी वृंदावनाच्या समोर रांगोळी काढलेली असते, असं अंगण देशावर चुकून सुद्धा मिळायचं नाही. आमचे स्वतः जैता काका अगदी ब्राह्मणी गोरेपान, उंच, प्रमाणबद्ध शरीरी यष्टीचे होते. त्यांचं सरळ नाक आणि स्वच्छ मधुर वाणीमुळे त्यांचा शांत स्वभाव उमगायचा. ते काहीही काम करताना आपल्या मधुर वाणीत गुणगुणत असत. सदा देव काजी झिजे देह ज्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. तसंच हे त्यांचं आवडतं भजन होतं. साधू संत मायबाप तिही केले कृपादान, पंढरीये यात्रे नेले घडिले चंद्रभागे स्नान. खरं तर हे आमच्या जैता काकांचं घराणं चांगलं ब्राह्मणाचं होतं. परंतु कोकणातून काही कारणास्तव त्यांचे पूर्वज इथे देशावर मांजरीवाडीला येऊन स्थायिक झालेले होते. माझ्या पणजोबांनंतर ते इथे स्थायिक झाले तेव्हा लंगड्या किन्ना काकांचं घराणंसुद्धा इथे स्थायिक झालेलं होतं. मांजरीवाडीत आल्यानंतर त्यांच्या पूर्वजांनी इथे जमिनी घेऊन आपला मोठा संरक्षक भिंतीसह वाडा बांधला आणि नंतर त्यांचं घराणं आम्हा शेतकऱ्यांमध्ये पूर्णपणे मिसळून गेलं होतं. आता देशावर तशी देवळं नसल्यानं ते कदाचित आम्हा शेतकऱ्यांच्या शेती व्यवसायात रमलेले असावेत. त्यानंतर ते ब्राह्मण वजा शेतकरी झाले होते. तसं आमच्या जैता काकांचं घराणं किन्ना काकांच्या घराण्यापेक्षा जुनं होतं. आमचं आणि जैता काकांच्या घराण्याचं फार पटत असे. ते आमच्या आजीला फार मान देत. तसंच त्यांचा आमच्या सातमाईंवर पूर्ण विश्वास होता. अगदी तशीच वेळ आली तर जैता काका आमच्या सातमाईंजवळ कौल लावून आमच्या आजीचा सल्लासुद्धा घेत असत. आमच्या सातमाईंच्या वाड्यात कसलंही घरचं कार्य असलं की ह्या जैतांच्या घराला अगदी आवर्जून आमंत्रण पाठवलं जाईल. अशा या चांगल्या जैता काकांना 2 मुलगे होते. मोठा मुलगा ज्ञानेश्वर तर धाकटा सोपान. त्यांच्या एकुलत्या एका मुलीचं नाव मात्र मुक्ता नव्हतं, तर ते सुरेखा असं होतं. हे जैता काकांचे ज्ञानेश्वर आणि सोपान आमच्या लंगड्या किन्ना काकांच्या कावत्या आणि मावत्यापेक्षा 1.5-2 वर्षांनी मोठेच होते.
ज्ञानेश्वरानंतर वर्षभरानं सोपानाचा जन्म झाला होता, तर सुरेखा ही आम्हा मुलींच्या वयाची होती. ही तीनही भावंडं आपल्या आईवडिलांसारखी गोरीपान देखणी होती. आमच्या जैता काकांच्या विंदा काकू अगदी जैता काकांना शोभण्यासारख्या शांत स्वभावाच्या. गोऱ्यापान रंगरूपाच्या विंदा काकूंचे लांब सडक केस टिंगट सोनेरी होते, तर डोळे निळ्या रंगाचे असून आमच्या घरात विंदा काकूंच्या डोळ्यांचं आमच्या आयात आणि आम्हा मुलीत फार कौतुक होत असे. विंदा काकूंची सुरेखासुद्धा अत्यंत देखणी अशी होती, पण तिचे डोळे आपल्या वडिलांसारखे तपकिरी रंगाचे होते. तिचे केस तिच्या आईसारखे सोनेरी पिंगे होते. ते द्रौपदीच्या केसांसारखे अगदी जमिनीला टेकण्या इतके लांब सडक आणि दाट कुरळे होते. माझी आजी तर म्हणायची, एखाद्या देवीचेच असे केस असतात. तिच्या त्या सुरेख केसांना नेहमी ओल्या नारळीच्या दुधाचा गंध चिकटलेला होता. ही जैता काकांची सुलू दिसायला अगदी दुधावरची साय असली तरी तिचा स्वभाव मात्र मत्सरी आणि कुचका होता. ती आम्हा मुलींशी काही बोलायचं असलं की उगाच अगदी ब्राह्मणी खोचून खोचून बोलायची. कोणाबद्दल चांगलं न बोलता ती नेहमी दुसऱ्यांच्या खोड्याच काढायची. मुलीच्या जातीनं नेहमी खालच्या आवाजात मर्यादेनं बोलावं ना. काय हे तुझं उद्धट बोलणं सुलू? तुला असंच बोलायचं असेल तर तू त्यांना इथे का बोलवतेस, असं काकू नेहमी तिला म्हणायच्या. त्यावेळी सुलूच्या बोलण्याचा राग आलेली मी मुद्दाम म्हणायची, जाऊ द्या विंदा काकू, आता तिच्या तशा बोलण्याची आम्हाला सवयच झाली आहे. काकू खरं सांगू का, सुलू नेहमी आमच्याशी असंच वाकडं बोलते. त्यावेळी नंतर विंदा काकू आणखीन सुलूला रागानं बोलल्या की मला फार बरं वाटत असे. नाही तर काय मेलं, नेहमी आपला ब्राह्मणी तोरा मिळवणारी ही सुलू कोण आहे ही? आमच्या विंदा काकू आम्ही कधी त्यांच्या वाड्यात गेलो की आम्हा मुलींचं अगत्यानं स्वागत करायच्या. घरच्यांची चौकशी करून आमच्या हातावर ओल्या नारळाच्या वड्या किंवा बेसनाचा लाडू ठेवायच्या आणि आम्हाला म्हणायच्या, अगं सरस्वते सगुणे, मी मुद्दाम शिरगुप्पीहून नारळ आणून आजच या वड्या केल्या आहेत, बघा बरं कशा झाल्या आहेत. किंवा अगं सरस्वते सगुणे, बेसनाचा लाडू कसा झाला आहे, हे बघा, बेसन तुपात असे खरपूस भाजले ना की नंतर बेसन लाडू खमंग लागतो. त्यावेळी लाडू खाण्यात गुंतलेले आम्ही आमच्या हातातले लाडू खात डोकं हलवायचो तर मी हलकेच म्हणायची, काकू हे लाडू तुझ्यासारखे गोड झालेत हो. मग त्यावेळी विंदा काकू खुश होऊन पुन्हा आमच्या हातावर काहीतरी टेकवेत. खरं तर सुलूचं कुचकं बोलणं सहन करून आम्ही त्यांच्या वाड्यावर फक्त विंदा काकूंचा खाऊ खाण्यासाठी जात असो. एकदा का तो खाऊ खाऊन संपला की सुलूकडे न बघता निरोप घेऊन आम्ही निघायचो. मला हे विंदा काकूच्या घरचं गोड खाणं फार आवडत असे. त्यामुळे मी अनेक वेळा आईजवळ हट्ट करून तिला म्हणायची, आई त्या विंदा काकू बघ कशा छान नारळाच्या वड्या, बेसनाचे लाडू, रव्याचे लाडू करून डब्यात ठेवतात, खायला इतकं छान लागतं म्हणून सांगू. नाहीतर तू नेहमी गुळदाण्याचे लाडू नाही ते चिक्की करतेस. ते काही नाही, तू आता नारळाच्या वड्या, बेसन, रवा लाडू करायचे. त्यावेळी माझी आई हसून म्हणत असे, अगं सरस्वते, त्यांचं ते ब्राह्मणी खाणं आणि आपलं शेतकरी खाणं, मला नाही ते वड्या आणि लाडू जमायचे. तुला गुळदाण्याचे, कुरमुऱ्याचे लाडू, शेंगा, तिळाची चिक्कीच मिळेल. पाहिजे तर खा, नाही तर खाऊ नकोस. चल मला आता भाकऱ्या करू दे. त्यावेळी मी देखील माझी शेतकरी आई बरोबर आहे म्हणून गप्प बसायची. तसं दिवाळीला आमच्याकडे ज्वारीच्या पिठाच्या ह्या जाड तिखट तिळानं भरलेल्या चकल्या व्हायच्या. मक्याचा तळून माती मसण घातलेला चिवडा व्हायचा आणि मोठमोठे कडक करपलेले बेसनाचे लाडू व्हायचे. पण रव्याचे लाडू कधी होत नसत. म्हणजे आमच्या वाड्यात रव्याचे लाडू कुणाला करताच येत नसत. विंदा काकूच्या फराळाला जी छान चव असायची ना, ती आमच्या घाटी फराळाला अजिबात नव्हती. विंदा काकूंचा फराळ म्हणजे शहाळ्यातलं गोड मौसूद खोबरं आणि आमचा घाटी फराळ म्हणजे नांगरलेल्या शेतातली मोठमोठी मातीची ढेकळं. असो, जैता काकांचे ज्ञानेश्वर आणि सोपान आपल्या वडिलांसारखे शांत स्वभावाचे आणि फार हुशार होते. त्या दोघांचं बोलणंसुद्धा फार अदबीचं. फक्त ही सुलूच मेली फाटक्या तोंडाची होती.
आमच्या ज्ञानेश्वर आणि सोपानदादाच्या ओठांवरही आपल्या वडिलांसारखी ओव्या. तसे आमचे जैता काका स्वभावानं गोगल काय. ते कधी बैलांना सुद्धा काठीनं हाणत नसत. पण जेव्हा आमच्या मंगी काकीवरनं आमच्या सातमाईंच्या वाड्यात राडा झाला तेव्हा मारहाणीला आलेल्या मंगी काकूच्या नातेवाईकांपुढे सगळ्यात आधी आमचे जैता काका आपला भाला हातात घेऊन सर्वांसमोर ठामपणे उभं राहून शांतपणे म्हणाले, जो कोणी पुढे येईल त्याच्या छातीत हा भाला पहिल्यांदा जाईल, लक्षात ठेवा. तर ही सगळी नंतरची गोष्ट आहे. तर असं हे जैता काकांचं खानदानी घराणं होतं आणि ते सर्वच घराणं आमच्या सातमाईंच्या वाड्याच्या अगदी जवळचं होतं. या आमच्या जैता काकांच्या जमिनीनंतर अनेक दुसऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाडे आजूबाजूला पसरले होते. त्यात खंडोबा काकांची, जाण्या काकांची, परभा काकांची उतरणीवरची शेतं, जुगळे आणि शंकर काकांची शेतं आणि वाडे बांधाच्या पलीकडे उतरणीच्या बाजूनं होते. परंतु वरच्या मळ्यात राहणाऱ्या आमच्या खोतांना मात्र सदप्पा काकांचा, जैता काकांचा आणि लंगड्या किन्ना काकांचा शेजार होता. त्यांची ती सर्व शेतं आणि वाडा आमच्या हद्दीत येत. ही सर्व जैतांची शेतं ओलांडली की दूरवर फक्त ज्वारी बाजरीची शेतच शेतं व ऊसाचे मळे आणि पिवळ्या सूर्यफुलांची शेतं लागत, तर मध्येच एखादं बाभळीचं रानसुद्धा डोकवायचं. आज देखील ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं. त्या सफेद निळ्या आभाळाखाली ती सर्व हिरवीगार शेतं दुरून देखील छान दिसून डोळ्यांना सुखावीत असत. आता कोणी कोकणाला निसर्गरम्य कोकण म्हणू देत, पण मी मात्र म्हणेन आमच्या देशावरची इटुकली मांजरी वाडी देखील निसर्गानं सुंदर आहेच आणि ती हिरव्यागार शेतापानानं भरलेली आहे. आमचे वाडे, आमच्या जमिनी हे एक देवाघरचं देणंच आहे. तसं निसर्ग सौंदर्य सर्वच जगाला लाभलं आहे. पण देशावरच्या काळ्या रेताड जमिनीत आपल्या कष्टानं राबून आमच्या भूमिपुत्रांनी जे निसर्ग सौंदर्य आपल्या शेतांमुळे उभं केलं आहे, त्या सौंदर्याला कसलीच तोड नाही. त्यांच्या कष्टाचा, मेहनतीचा सुगंध वाऱ्यावर हिरव्यागार गंधानं दरवळत असतो आणि तो देवळातल्या उदबत्ती इतकाच पवित्रही असतो. आमच्या मांजरीवाडीत आजूबाजूला जिथे तिथे आपापल्या शेतकऱ्यांचे वाडे आमच्या प्रत्येकाच्या शेताच्या बांधाला लागूनच होते. तरी देखील नेहमीचा विरजणाला लागणारा दह्याचा शेजार तसा एकमेकांपासून दूर असला तरी जर काही कोणाच्या वाड्यात काही घडलं तर सर्व गाव एक होऊन तिथे मदतीला धावत असे. शहरामध्ये माणसांना माणसाची ओळख त्या माणसांच्या गर्दीमुळे होत नाही, तसंच शहरात माणसं आपल्यापुरतीच जगत असून दुसरा मेला काय जगला काय त्यांना काही फरक पडत नाही. पण लहान गावात तसं नसतं. प्रत्येकजण प्रत्येकाला धरून एकमेकांच्या जवळ असतात. शेजाऱ्यांचं संकट त्याचं स्वतःचं संकट असतं. म्हणूनच शहरापेक्षा शांत गावावरच नेहमी सुखशांतीचे वारे वाहून देवाचा आशीर्वाद असतो. श्रोते हो, हा होता सातमाईंचे रान या कादंबरीच्या पहिल्या भागातला 6वं प्रकरण. 7वं प्रकरण उद्या. प्रकरण आहे आमची कालिया नदी. भेटूयात उद्या पुन्हा. तोपर्यंत नमस्कार मित्रो.